सध्या सगळीकडं कॅप्टन अशोक खरात बाबाचीच मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. कारण की या कॅप्टन बाबानं आतापर्यंत अनेक महिलांसोबत त्याच्याच ऑफिसमध्ये नको ते कृत्य केलंय आणि त्याचे काही व्हिडिओ सुद्धा प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल झालेले आहेत, सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आणि त्याला पोलिसांनी अटक सुद्धा केली. त्याच्यामध्ये अनेक लोकांचे नावं सुद्धा येत आहेत. म्हणूनच कॅप्टन बाबा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला आहे. पण मात्र कॅप्टन बाबांनी आतापर्यंत अनेक महिलांसोबत त्याच्याच ऑफिसमध्ये नको ते कृत्य केलंय. त्याचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर आलेत. मग तरी सुद्धा त्या महिला या सगळं सहन का करत होत्या, कशामुळे करत होत्या आणि त्या एवढ्या दिवस शांत का बसल्या होत्या, हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता या संपूर्ण गोष्टीला घटनेला सुरुवात होते ती म्हणजे जुलै 2021 मध्ये. कारण की जुलै 2021 मध्ये याच कॅप्टन खरात बाबाकडं एक तरुणी आली होती जिचं लग्न जमत नव्हतं. तिच्या लग्नामध्ये काहीतरी अडथळे निर्माण होत होते. म्हणून तिचं लग्न चांगल्या घरी व्हावं, सुखाचा संसार व्हावा म्हणून त्या तरुणीला तिचा मेवना म्हणजेच तिच्या बहिणीचा नवरा याच कॅप्टन खरातकडे घेऊन आला होता. मग ती मेवण्यासोबत कॅप्टन खरातकडे आली. त्या कॅप्टन खरातचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसला अशा पद्धतीचा काही काच आहे की त्याच्या कॅबिन मधलं बाहेर बसलेल्या लोकांना आतमधलं काही दिसत नाही, पण म्हटलं आतमधल्या लोकांना बाहेरचं सगळं काही दिसतं. अशा कॅबिनमध्ये त्या तरुणीला, त्या मेवण्याला त्या ठिकाणी बोलवलं. सुरुवातीला त्या कॅप्टन अशोक खरातनं त्या तरुणीला सांगितलं की तुझ्या लग्नामध्ये जे काही अडथळे येत आहेत ते अडथळे आता दूर होणार आहेत, कारण की तू माझ्याकडे आलेली आहेस. म्हणून मी तुला काय करतो, एक काळ्या रंगाचा खडा देतो. हा काळा रंगाचा खडा तुझ्या गळ्यामध्ये घाल आणि मग सगळं काही सुरळीतपणानं होईल. तुला सोयरिकी सुद्धा येतील, तुझं लग्न सुद्धा चांगल्या पद्धतीनं होईल, तुला नवरा सुद्धा चांगला मिळेल. मग असं म्हणल्यानंतर त्या तरुणीनं, तिच्या मेवनानं त्या कॅप्टन बाबावर विश्वास ठेवला होता, कारण की त्याच्यावर अनेक जणांचा विश्वास होता. मग असं सांगितल्यानंतर ती खडा घेऊन घरी गेल्यानंतर काही दिवसानंतरच त्या तरुणीचा साखरपुडा झाला आणि साखरपुडा झाल्यानंतर ती तरुणी मोठ्या प्रमाणात खुश झाली. तिच्या घरचे सुद्धा मोठ्या प्रमाणात खुश झाले. त्या कॅप्टननंच तो खडा दिलाय म्हणून तिचा साखरपुडा जमलाय असा त्यांचा समज निर्माण झाला. मग ती तरुणी कॉलेजला जात असल्यामुळं तिनं त्या कॅप्टनने दिलेला जो खडा होता तो काढून ठेवायला सुरुवात केली आणि तिनं खडा काढून ठेवला. मग खडा काढून ठेवल्यानंतर तिचा जो साखरपुडा आहे तो साखरपुडा झालेला त्या ठिकाणी मोडला आणि पुन्हा एकदा ती तरुणी मोठ्या प्रमाणात परेशान झाली. मग परेशान झाल्यानंतर ती पुन्हा एकदा तिच्या मेवण्याला घेऊन या कॅप्टन बाबाकडे आली आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. मग त्यांच्या मनामध्ये असा विश्वास निर्माण झाला की त्या बाबानं दिलेला जो खडा आहे तो खडा काढून ठेवल्यामुळं तिचा साखरपुडा मोडलाय. म्हणून आता बाबांनीच काहीतरी उपाय करावा आणि तिच्यासाठी चांगलं स्थळ शोधावं. आता त्या बाबानं त्या तरुणीला सांगितलं की मी तुला पुन्हा एक दुसरा खडा देतो, पण मात्र तो तुला चांगला सांभाळून ठेवावा लागेल, पण मात्र यासाठी मी काही रक्कम सुद्धा घेईल. असं म्हणून त्या कॅप्टन खरातनं त्या तरुणीकडून 50,000 रुपयाची रक्कम घेतली आणि तिला दुसरा एक खडा दिला. पण मात्र खडा देत असताना त्या तरुणीला त्या ठिकाणी सांगितलं तुझ्या डोक्यावर एक ग्लास ठेवावा लागेल आणि त्या ग्लासावर मी मंत्र उच्चार करेन आणि मंत्र उच्चार केल्यानंतर तुझ्यामधले जे काही दोष आहेत ते सगळे दोष निघून जातील आणि तुझा सुखाचा संसार सुरू होईल. तरुणीला तिकडं तोंड करून त्यानं उभा केलं. तिच्या पाठीमागून तो गेला. अचानक त्या कॅबिन मधले सगळे लाईट बंद केले. तिला मागून त्यानं पकडलं आणि त्या तरुणीच्या वेगवेगळ्या ठिकाणी नको त्या ठिकाणी टच करायला, स्पर्श करायला सुरुवात केली. आता ती तरुणी त्याला विरोध करत होती, पण मात्र त्यानं तिला पाणी प्यायला दिलं होतं. त्या पाणीमध्ये गुंगीचं औषध होतं आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याप्रमाणे त्यानं त्याच्यातच लघुशंका केलेली होती असं सुद्धा समोर येते. मग त्या पाणी पिल्यानंतर त्या तरुणीला मळमळ होऊ लागलं, चक्कर येऊ लागली, काहीही सुधरत नव्हतं, समजत नव्हतं. आणि तेवढ्यात त्या कॅप्टन बाबानं त्या तरुणीला पाठीमागून मिठीमध्ये पकडलं होतं आणि तो तिला सांगत होता की तू मागच्या जन्मीमध्ये राधा होती, मी कृष्णाचा अवतार आहे, मी कृष्ण आहे, तू माझी राधा आहेस, तू माझ्यासोबत अशाच पद्धतीनं प्रेम संबंधामध्ये राहा, तरच तुझं आयुष्य सुखकर होईल, सुखाचा संसार चालू होईल.
नाहीतर मग तुझं कुठंही जमणार नाही, असं म्हणून त्या तरुणीला वशामध्ये घेऊन त्यानं त्या तरुणीसोबत त्याच कॅबिनमध्ये नको ते कृत्य केलं. आणि जर हा कोणाला प्रकार सांगितला तर माझ्या एवढं वाईट कोणी नाही, तू आयुष्य उद्ध्वस्त करेल, तुझा संसार होऊ देणार नाही, असं त्यानं तिला सांगितलं आणि धमकावलं. मग हा सगळा प्रकार घडल्यानंतर त्या तरुणीला सुद्धा वाटलं की याच्यावर अनेक जण विश्वास ठेवतात, तो जो म्हणतोय तेच होतंय, आणि तो प्रकार तिच्यासोबत या अगोदर सुद्धा घडला होता. म्हणून त्या तरुणीनं कोणाला ही घटना सांगितली नाही आणि सांगण्याची हिंमत सुद्धा केली नाही. बघता बघता काही दिवस निघून गेले. पुन्हा त्या तरुणीचं लग्न एका तरुणासोबत जमलं आणि लग्न जमल्यानंतर सुखाचं लग्न पार पडलं. त्या तरुणीचा संसार सुरू झाला. पण मात्र पुन्हा एकदा या कॅप्टन बाबानं त्या तरुणीला लग्न झाल्यानंतर सुद्धा भेटायला बोलवलं. भेटायला बोलवल्यानंतर नवऱ्याचा हात बघितला, तिचा हात बघितला आणि हात बघितल्यानंतर सांगितलं की तुमच्या दोघांमध्ये सुद्धा दोष आहे, तो दोष दूर करावा लागेल, तुझी अजून एकदा शुद्धीकरण, तुझी पूजा करावी लागेल, असं म्हणून त्या नवऱ्याला कॅबिनच्या बाहेर बसवलं. त्या तरुणीच्या अंगावरचे कपडे काढावे लावले आणि तिच्यासोबत तिचं शुद्धीकरण करायचे म्हणून पुन्हा एकदा तिच्यासोबत नको ते कृत्य केलं, तिच्यासोबत जबरदस्ती केली आणि पुन्हा तिला धमकावलं की हा प्रकार कोणाला सांगायचा नाही, नाहीतर मग तुझ्या नवऱ्याला ठार करेल, असं करेल, तसं करेल, अशी धमकी त्या तरुणीला दिली आणि पुन्हा एकदा तिच्यासोबत त्याच पद्धतीनं केलं. बघता बघता हा प्रकार वाढत गेला. जेव्हा जेव्हा त्याच्या मनामध्ये येत होतं तेव्हा तेव्हा तो त्या तरुणीला बोलून घेत होता आणि तिच्यासोबत अशाच पद्धतीनं करत होता. मग हा सगळा प्रकार वारंवार घडत होता. डिसेंबर 2024-25 पर्यंत हा प्रकार घडत होता. पण मात्र एक दिवस त्याच ऑफिसमध्ये काम करणारा जो ऑफिस बॉय होता, त्या ऑफिस बॉयनं त्या तरुणीचा आणि त्या पायलट बाबाचा नको तसा व्हिडिओ पाहून त्या तरुणीला धमकावायला सुरुवात केली होती, तिच्याकडं पैसे मागायला सुरुवात केली होती. आता हा सगळा अन्याय, अत्याचार त्या तरुणीनं एवढ्या दिवस सहन केला होता. पण मात्र तो व्हिडिओ त्या ऑफिस बॉयकडं असल्यामुळं त्या तरुणीची पायाखालची जमीन सरकली होती. तिनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या मेवण्याला सांगितला, त्याला विश्वासात घेतलं आणि त्या दोघांनी मिळून तात्काळ जवळचं नाशिकचं राजवाडा पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या आरोपी कॅप्टन अशोक खरातच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली, EFIR दाखल केला. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि त्या कॅप्टन खरातला अखेर अटक केली. त्याला अटक केल्यानंतर त्याच्या कॅबिनमधले वेगवेगळ्या महिलांसोबतचे नको तसे व्हिडिओ, नको तसे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहेत आणि पोलिसांच्या हातामध्ये सुद्धा आलेले आहेत. आता या कॅप्टन बाबाच्या विरोधात कठोरातली कठोर कारवाई व्हावी अशीच मागणी राज्यातल्या आणि देशातल्या जनतेनं केलेली आहे. पण मात्र तो ज्या पद्धतीनं महिलांना धमकावत होता त्यामुळंच महिला आतापर्यंत शांत होत्या. पण मात्र ज्या पद्धतीनं हिंमत करून या तरुणीनं पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि या आरोपीचा भांडाफोड झाला, त्याचं ज्या मनामध्ये असणारा जो राक्षस आहे तो बाहेर आला. त्यामुळं त्यानं आतापर्यंत किती महिलांसोबत अशा पद्धतीनं केलंय आणि इथून पुढे तो किती महिलांसोबत करणार होता हे देखील समजणार आहे. पण आता ज्या पद्धतीनं सध्या हे संपूर्ण प्रकरण गाजतंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं आवाहन करत असतो आणि समजून सांगत असतो की बघा कशा पद्धतीनं घडतंय, त्यामुळं तुम्ही सुद्धा सावध राहा आणि सतर्क राहा.